रामकृष्ण हरी. एखादं नातं असेल, मग ते मित्रमैत्रिणीचं असू द्या, आप्तस्वकीयांचं असू द्या किंवा अजून कुठलं असू द्या, त्या नात्यामध्ये प्रेम नसेल, आत्मसमर्पण नसेल तर ते नातं फार काळ टिकत नाही आणि अशी नाते आयुष्यामध्ये विषण्णता निर्माण करण्याचं काम करत असतात, मानसिक त्रास देण्याचं काम करत असतात. आणि बहुधा असं जर का घडलं ना, तर त्या नात्यांना मोकळीक द्यायला शिका. एकतर ते आत्मपरीक्षण तरी करतील किंवा मानसिक त्रासातून तुमची मुक्तता तरी होईल. कुठलंही नातं असं बळजबरीनं, अहंकार वृत्तीनं टिकत नाही, बहरत नाही. त्यासाठी आत्मसमर्पण आणि त्यागच करावा लागतो. कबीरदासजी महाराज म्हणतात की प्रेम गली अति साकरी तामे दोन समाय. प्रेम गली अति साकरी तामे दोन समाय. राजा प्रजा जोही रुचे शीश देही ले जाय. राजा असू द्यात किंवा प्रजा असू द्यात, प्रेमाच्या गल्लीमध्ये यायचं असेल तर त्याला शीश दोडूनच यावं लागतं, म्हणजे आत्मसमर्पण करूनच यावं लागतं. कारण प्रेमाची गल्ली ही अरुंद आहे. तिथं दोन होऊन आलात तर तुम्ही येऊ शकत नाही, तिथं एक होऊन यावं लागतं. आणि मग का एक होऊन तुम्ही आले ना की त्या प्रेमाच्या नात्याला एक वेगळा रंग चढलेला असतो. म्हणून आज अक्षय तृतीया आहे. अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी लोक अन्नदान करतात, वस्त्रदान करतात, आर्थिक दान करतात. पण मला वाटतं आपण आजपासनं प्रेमाचं दान करायला सुरुवात करायला हवी. प्रेम नात्यांमध्ये पेरायला सुरुवात करायला हवी. कारण आज जग सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला आसुसलेलं असेल ना, तर ते प्रेमासाठी आसुसलेलं आहे. याची जाणीव आम्हाला आयुष्याच्या अंतिम टप्प्यावरती होते, पण तोपर्यंत काळ सरून गेलेला असतो. म्हणून आपल्या आयुष्यातली जी काही नाते असतील त्याच्यामध्ये आजपासून प्रेम करायला सुरुवात करा, प्रेम पेरायला सुरुवात करा. आणि जर का हे अक्षय पद्धतीनं आमच्या आयुष्यामध्ये टिकलं ना, तर तुमच्या आमच्या आयुष्याला प्रेमाचा रंग चढल्या वाचून राहणार नाही आणि ते प्रेम आमच्या आयुष्याला आनंद दिल्या वाचून राहणार नाही. रामकृष्ण हरी.